नमस्कार मित्रांनो, नमस्कार बंधू आणि भगिनींनो. मी ध्येयगुरु सभासद दयानंद मनोहर पिंगळे. आज तुम्हाला मी अजून एका पुरातन आणि ऐतिहासिक वास्तूची ओळख करून देणार आहे. आणि ही ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू आपल्याला विरारपासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर चांदीपच्या पुढे शिवणसई म्हणून गाव आहे. आणि या गावाच्या आत अतिशय घनदाट जंगलात आपल्याला ही वास्तू पाहण्यास मिळते. आणि या वास्तूचं नाव आहे आत्मलिंगेश्वर श्री महादेव मंदिर. आणि आज त्याचं आपण दर्शन घेणार आहोत. या ईश्वरपुरी येथे जाऊन त्या मंदिरात जाऊन आपण त्या महादेवाचं दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, अतिशय पुरातन असं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्राची आपण ऐतिहासिक माहिती घेऊन भौगोलिक माहितीचा आढावा घेणार आहोत. जर पाहिलं आपण तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. निरव शांतता पसरलेली आहे. सभोवताली घनदाट जंगल पसरलेलं पाहण्यास मिळते. आणि या जंगलात फक्त पक्ष्यांचं गुंजन ऐकायला असेल. पक्ष्यांचं गुंजन आपल्याला ऐकायला येते. जर समोर पाहिलं तर आहे तुंगारेश्वर पर्वत. एप्रिलचा महिना आहे, कडक उन्हाळ्याचा महिना आहे. 28 तारीख आहे आज आणि या शुक्रवार आहे. आणि या शुक्रवारी आपण या घनदाट जंगलात उभे आहोत. जर वातावरण पाहिलं तर ढगाळ आहे. आणि हा तुंगारेश्वर पर्वत जर पाहिला आपण, त्या पर्वतावर आपल्याला अनेक ढग त्या पर्वतावर उतरताना आपल्याला दिसत आहेत. जर समोर पाहिलं तर तो पर्वत आपल्याला हाकेच्या अंतरावर पाहण्यास मिळतो. पण तेथे आता पाऊस पडतो आहे आणि येथे ऊन आहे, कडक असं ऊन आहे. तशी सावली पडलेली आहे. आसमंतात अशी सावली आहे सकाळची वेळ असल्यामुळे. पण थोड्याच वेळाने आसमंत तापणार आहे. हा आसमंत तापण्यापूर्वी आपण या मार्गावरून पुढे जाणार आहोत. निसर्गाची शोभा पाहणार आहोत आणि ते आत्मलिंगेश्वर देवाचं दर्शन घेणार आहोत. आणि तेथे थोडा वेळ विश्राम करून आपण त्या देवाची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आता आपण त्या आत्मलिंगेश्वरचं दर्शन घेण्यास निघूया. चला मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आज या आत्मलिंगेश्वर महादेव मंदिराचं नाव पंचक्रोशीत नाही तर पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा आणि मुंबई क्षेत्रामध्ये नाव दुमदुमते आहे. दूरदूरहून लोक या आत्मलिंगेश्वर मंदिरात देवाच्या पाया पडण्यासाठी, देवाला नमन करण्यासाठी येथे येत आहेत. श्रावणी सोमवार आणखी महाशिवरात्र या दिवसात तर येथे मोठी जत्रा भरते. दर सोमवारी तर येथे या देवाचा विशेष सोहळा असतोच. पण दर सोमवारी व इतर दिवशीही येथे भंडाऱ्याचं आयोजन केले जाते. मित्रांनो, आज हे क्षेत्र नावारूपाला आल्यामुळे स्थानिक लोकांना येथे चांगलाच रोजगार मिळाला आहे. त्यामुळे काही स्थानिकांनी येथे फार्म उभारले आहेत आणि ते भाड्याने देऊन येथे चांगला रोजगार निर्माण केलेला आहे. या शांत आणि सुंदर क्षेत्री जर तुम्ही आलात तर येथे तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल. जर सभोवतालचा निसर्ग तुम्ही पाहिलात तर तुम्हाला वेळ लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर पाहिलं तर बघा, या पायवाटेच्या दुतर्फा तुम्हाला दाट जंगल पाहण्यास मिळते. आणि याच वाटेवर या मे महिन्यात आपल्याला करवंदाच्या जाळी पाहण्यास मिळतात. या करवंदाच्या जाळीवर काही कच्ची, काही पिकलेली करवंदही आपल्याला पाहण्यास मिळतात. या वयातही आम्हाला ही कच्ची पिकलेली करवंद तोडण्याचा मोह अनावर झाला आणि तो आनंद आम्ही लुटतच पुढे निघालो. तुम्ही जर पाहिलं तर या वाटेवर असंख्य जंगली झाडे पाहण्यास मिळतात. त्यातील हे एक झाड आहे. हे आहे कुडाचं झाड. पण याची फुलं एवढी सुंदर असतात आणि एवढी सुवासिक असतात. एकदा जर का तुम्ही हे फूल तोडून घेतलं तर दिवसभर याचा सुवास दरवळत राहतो. येथे आपल्याला पुढे निसर्गाचा एक चमत्कार पाहण्यास मिळतो. या झाडाला एका वेलीने गच्च वेटोळ मारून जखडून टाकलेलं आहे. जसं काही सापाने गच्च मगरमिठी मारलेली आहे, तशी ही वेल या झाडाच्या खोडाला चिकटलेली आपल्याला पाहण्यास मिळते. अशा बाणगुळ वेली या अरण्यात आपल्याला भरपूर प्रमाणात पाहण्यास मिळतात, सर्वत्र पाहण्यास मिळतात. येथून थोडं पुढं आल्यावर आपल्याला एक सुकलेला ओहोळ पाहण्यास मिळतो. आज या ओढ्यामध्ये पाणी नाही, पण पावसाळ्यात मात्र या ओढ्यात दुथडी भरून पाणी वाहत असते. असे 2 ओहोळ आपल्याला पाहण्यास मिळतात. हा एक ओहोळ आणि याच्या पुढे अजून एक ओहोळ आहे. पण आज उन्हाळ्यात मात्र हे दोन्ही ओहोळ सुकून जातात. पावसाळ्यात मात्र
निसर्गरम्य असं हे दृश्य असते. हा सारा परिसर वनविभागाच्या ताब्यात असल्यामुळे येथे कोणतीही डेव्हलपमेंट आपल्याला करता येत नाही. त्यामुळे हा रस्ताही तुम्ही जर पाहिलात तर हा कच्चा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. पण या वाटेवरून जाताना आपल्याला फक्त आदिवासी समाजाच्या लोकांचीच घरं पाहण्यास मिळतात. आणि आता पावसाळा जवळ आला आहे, त्यामुळे शेतीची मशागत त्यांनी इथे सुरू केलेली आपल्याला पाहण्यास मिळते. या वाटेवरून पुढे मंदिराकडे जाताना आपल्याला या वाटेवरील दुसरा ओहोळ लागतो. हा सर्वात मोठा ओहोळ. पावसामध्ये हा ओहोळ तुडुंब पाण्याने भरलेला असतो. त्यावेळी हा नाला किंवा ओहोळ पार करून जाताना भाविकांची मोठी धांदळ उडते. पण आज मात्र या ओहोळात पाणी नसल्यामुळे हा नाळा कोरडा पडलेला आहे. या वाटेवरून पुढे येताना उजव्या हाताला आपल्याला दूरवर एक आदिवासी व्यक्ती झाडावरून खाली पडलेले काजू वेचताना दिसतो आहे. या झाडावर जर पाहिलं तर आपल्याला खूप लाल भडक काजू लटकलेले दिसत आहेत आणि हे काजू गोळा करून तो बाजारात विकायला घेऊन जाणार आहे. या निसर्गरम्य शांत वाटेवरून पुढे जाताना आपल्याला एक आदिवासी बाई पाहण्यास मिळते. ही बाई लगबगीने कुठेतरी चाललेली आहे. पण मित्रांनो, हीच आदिवासी बाई येथे रोज 12ही महिने फुलं विकण्यासाठी बसलेली असते आणि इथल्या मंदिरातील देवतांना विनामूल्य फुले हीच बाई आणून देते आणि एक प्रकारे ती देवाची सेवाच करते. इथून पुढे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. पण अतिशय शांतता आणि सभोवतालचा निसर्ग पाहत हळूहळू आपण मंदिराजवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ कधी येऊन पोचतो हे आपल्याला कळत नाही. आता आपण जी लगबगीने चाललेली म्हातारी बाई पाहिली ना, तिचं हे घर आहे आणि तिच्या घराच्या परसामध्ये काही काजूची झाडं पाहायला मिळतात आणि त्या झाडावर काजू लटकलेले आपल्याला पाहण्यास मिळतात. आणि निसर्गाची शोभा पाहत 1.5-2 किलोमीटरचे अंतर कापून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी कधी येऊन पोचतो हे आपल्याला कळत नाही. जर आपण समोर पाहिलं तर आपल्याला दूरवर आत्मलिंगेश्वर मंदिराची कमान पाहण्यास मिळते. ही आहे प्रवेशद्वाराची कमान आणि सभोवताली अतिशय निसर्गरम्य शांत असं वातावरण आहे. आज सोमवार नसल्याकारणाने सर्वत्र आपल्याला शांतता पाहण्यास मिळते आणि जे समोर पाहतोय ना, हेच आहे आत्मलिंगेश्वर महादेव मंदिर. तर डाव्या हाताला झाडाला पार बांधून येथे नवीनच भैरवनाथाचं स्थान निर्माण केलेलं पाहण्यास मिळते आणि भाविकांनी येथे भैरवाची एक छोटीशी मूर्ती बसवलेली आहे. म्हणजे फक्त भैरवाचा चेहरा आपल्याला पाहण्यास मिळतो, तर पाठीमागे त्याची शस्त्र आपल्याला पाहण्यास मिळतात. या भैरवाच्या पाठीमागे आपल्याला मारुतीची घुमटी पाहण्यास मिळते. ही घुमटी मात्र बऱ्याच वर्षापासून येथे आहे. फक्त तिचा जीर्णोद्धार करून आज ती नवीन स्वरूपात आपल्याला येथे पाहण्यास मिळते. या घुमटीच्या पुढे डाव्या हाताला अजून एक आपल्याला घुमटी पाहण्यास मिळते आणि ही घुमटी आहे शिवशंकराची. या घुमटीमध्ये शिवशंकर आणि नागराज स्थानपन्न आहे. अतिशय सुंदर अशी ही घुमटी आहे. या पवित्र पावन शिवशंकराचे दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत येथील मुख्य मंदिरात. त्या मुख्य मंदिराचे नाव आहे आत्मलिंगेश्वर मंदिर आणि या मंदिरात प्रवेश करताच समोर या महादेवाचा आपल्याला सेवक पाहण्यास मिळतो, तो म्हणजे नागराज. आपण जर पाहिलं तर त्या नागराजची कात या फोटो फ्रेममध्ये बंदिस्त करून ठेवलेली आहे, एक आठवण करून ठेवलेली आहे. आत्मलिंगेश्वर मंदिराच्या बाहेर महादेवांचा सेवक नंदी स्थानापन्न आहे. तर डाव्या हाताच्या घुमटीत गणपती आणि उजव्या हाताच्या घुमटीत मारुती विराजमान झालेले आहे. तर मध्यभागी गाभाऱ्यामध्ये श्री आत्मलिंगेश्वर आपल्याला पाहण्यास मिळतात. मित्रांनो, आता या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण जी शिवपिंडी पाहणार आहोत ना, ती साक्षात आत्मलिंगेश्वर शिवपिंडी आहे. असं म्हणतात की द्वापर युगात श्रीकृष्णाचे गुरु सांदीपानी यांनी या शिवाची येथे स्थापना केलेली आहे. तर चला मित्रांनो, या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून आपण
समोर जी आत्मलिंगेश्वर शिवपिंडी दिसते आहे ना, तिला आपण नमन करूया. मित्रांनो, समईच्या अतिशय शांत आणि सौम्य प्रकाशात शिवपिंडी उठून दिसते आहे. अतिशय पवित्र आणि पावन अशी ही शिवपिंडी ऐतिहासिक आहे, पुरातन आहे. हिचं दर्शन आपल्याला मोहित करते आहे. तर शिवपिंडीच्या पाठीमागे एका चौथऱ्यावर आपल्याला गणपती, माता पार्वती आणि श्री दत्तगुरू यांच्या सुबक मूर्त्या पाहण्यास मिळतात. आणि शिवपिंडीवर सतत अभिषेक करण्यासाठी हा तांब्याचा कलश आपल्याला इथे लटकावलेला पाहण्यास मिळतो. या देवतांचं दर्शन घेऊन आणि पुन्हा एकदा या आत्मलिंगेश्वराचं दर्शन घेऊन थोडा वेळ गाभाऱ्यात थांबून आपण आता मंदिराच्या बाहेर येऊन इतर देवतांचंही दर्शन घेणार आहोत. आणि हा आहे आत्मलिंगेश्वर महादेव मंदिरासमोरील सुंदर, प्रशस्त व शांत असा परिसर. दर सोमवारी येथे भाविकांची प्रचंड प्रमाणात वर्दळ असते, तेव्हा हा सारा परिसर गजबजून गेलेला असतो. आणि हे आहे भोजन कक्ष किंवा भोजनगृह. दर सोमवारी व इतर काही दिवशी येथे मोठा भंडारा आयोजित करतात आणि या भंडाऱ्याचा लाभ आम्ही सर्वजण घेत असतो. देवालाही याचा नैवेद्य दाखवला जातो. हे आहे मंदिरासमोरील तुळशी वृंदावन आणि समोर पाहतोय ना आपण, हे आहे या देवतांची पूजा करणाऱ्या महाराजांचं वसतिस्थान. येथे 24 तास ही धुनी पेटलेली असते. हे पवित्र पावन मंदिर तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी आहे, पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि येथे हिंस्र प्राण्यांचा संचार असतो. रात्री त्या प्राण्यांचा येथे संचार सुरू असतो आणि म्हणून या साधू महाराजांच्या वसतिस्थानाला चारी बाजूने लोखंडी ग्रिल्स लावून हे वसतिस्थान बंदिस्त केलेलं आहे. मुख्य मंदिर व साधू महाराजांचं वसतिस्थान याच्यामधून आपण पुढे आल्यावर आपल्याला एक सुंदर विहीर पाहण्यास मिळते. बघा, ही विहीर पालापाचोळा पडून पाणी खराब होऊ नये म्हणून काही भाविकांनी किंवा मंदिराच्या ट्रस्टीने या विहिरीला लोखंडी ग्रिल्स बसवून ही विहीर बंदिस्त केलेली आहे. जर तुम्ही पाहिलं तर आजही या विहिरीमध्ये भरपूर पाणी असते आणि बारमाही पाणी असते. या विहिरीमध्ये जे पाणी येते ना, ते समोरच पांडवकुंड आहे. त्या पांडवकुंडातील पाणी या विहिरीमध्ये येते. येथून आपण समोरच्या दिशेला जर पाहिले तर अजून आपल्याला काही मंदिरे तेथे पाहण्यास मिळतात. पण तेथे जाण्यापूर्वी आपण ते पांडवकुंड पाहून घेऊया. हे बघा, हे समोर आपण पाहतोय ना, हे पांडवकुंड. असं म्हणतात, पांडव जेव्हा वनवास भोगत होते तेव्हा त्यांनी या तीर्थक्षेत्री भेट देऊन या पांडवकुंडात स्नान करून येथील शिवाचं त्यांनी दर्शन घेतलं होतं. पांडवांनी येथे स्नान केल्यामुळे या कुंडाला पांडवकुंड असे नाव पडले आहेत. आणि याच कुंडातील पाणी आपण मगाशी जी विहीर पाहिली त्या विहिरीत या कुंडातलं पाणी जाते. आणि या कुंडाच्या समोरच बरोबर एक शिवमंदिर आहे, ते आता आपण पाहणार आहोत. येथे आपण सभोवती पाहिलं तर आपल्याला तुंगारेश्वरचं अभयारण्य पाहण्यास मिळते. या दाट अभयारण्यात अशी ही सुंदर मंदिरे आपण पाहून हरकून जातो. येथे आपल्याला 2 मंदिरं पाहण्यास मिळतात. उजव्या हाताचं मंदिर जर आपण पाहिलं तर ते श्री साईबाबांचं मंदिर आहे आणि डाव्या हाताचं हे जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर रंगरंगोटी केल्यामुळे ही मंदिरं उठून दिसतात. आणि या मंदिराच्या सभोवती आहे हे दाट आणि निबिड अरण्य, म्हणजेच तुंगारेश्वराचे अभयारण्य. आता आपण येथून समोरच असलेल्या दुसऱ्या शिवमंदिरात जाऊ. हे शिवमंदिरही अतिशय सुंदर आहे. आश्चर्य म्हणजे ही शिवपिंडी गर्भगृहात नसून सभामंडपात आहे आणि आतल्या बाजूस गर्भगृहात इतर देवांची स्थापना केलेली आपल्याला पाहण्यास मिळते. या शिवपिंडीच्या पाठीमागे आपल्याला दोन्ही हाताला 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा लावलेल्या पाहण्यास मिळतात. आता आपण या मंदिराच्या गर्भगृहात जाऊन इतर देवतांचं दर्शन घेऊया. हा गर्भगृह अतिशय काळोखी आहे, कारण येथे अजून वीज आलेली नाही. हा सारा परिसर वनखात्याच्या अधीन असल्यामुळे येथे आपल्याला कोणतीच डेव्हलपमेंट पाहण्यास मिळत नाही. जर तुम्ही डाव्या हाताला पाहिलं तर श्रीकृष्ण आणि राधा
यांची सुबक मूर्ती पाहण्यास मिळते. तर त्याच्या शेजारी विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती पाहण्यास मिळते. तर मधोमध गणेशपुरी येथील श्री संत नित्यानंद स्वामी यांची संगमरवरी बैठी मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळते. तर समोर पादुका आणखीन अखंड दीप आपल्याला जळताना दिसतोय. इथेही आपल्याला श्रीकृष्णाची सुंदर अशी आकर्षक मूर्ती पाहण्यास मिळते. चला आता आपण येथील मंदिर समूहातील शेवटचे शिवमंदिर पाहूया. थोडंसं उंचावर आहे. आणखीन तुंगारेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी शेवटी हे मंदिर पाहण्यास मिळते. मंदिरासमोर असलेल्या चौथऱ्यावर आपल्याला छोटा सिंह पाहण्यास मिळतो. या दगडी सिंहाला नमन करून आपण आता गर्भगृहात जाऊन येथील स्वयंभू शिवपिंडीचं दर्शन घेऊन पवित्र आणि पावन होऊया. चला. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हातालाच आपल्याला सांदीपानी ऋषींचं वास्तव्यस्थान असं लिहिलेलं पाहण्यास मिळते. आणि आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताच्या भिंतीवर सांदीपानी ऋषींचा थोडक्यात इतिहास म्हणजे ऐतिहासिक माहिती एका फलकावर लिहिलेली आहे. ती आता आपण पाहणार आहोत. आणि समोरच अतिशय सुंदर अशा देवता आपल्याला पाहण्यास मिळतात. आणि जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला भूमीवरती स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते. भूमीतून वर आलेलं हे शिवलिंग आहे. हे कोणी स्थापन केलेलं नाही. अतिशय पवित्र आणि पावन असं हे शिवलिंग आहे. आणि हे पहा, डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला सांदीपानी ऋषींचं इथे वास्तव्यस्थान होतं असं थोडक्यात लिहिलेलं पाहण्यास मिळते. आता आपण येथे ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचा आढावा घेऊया. मित्रांनो, आता आपण हे आत्मलिंगेश्वर मंदिर फिरून पाहिलेलं आहे. या मंदिरातल्या देवतांचं दर्शन घेऊन आपण पवित्र पावन झालेलं आहे. मला आशा आहे की तुम्हाला या मंदिरातलं देवतांचं दर्शन मी घडवलंय ते दर्शन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. अतिशय घनदाट अरण्यामध्ये हे मंदिर आपल्याला पाहण्यास मिळते. येथे एकूण 4 मंदिरांचा समूह पाहण्यास मिळतो आणि इतर छोट्या मोठ्या देवता अनेक आहेत. मित्रांनो, या मंदिराचा आढावा घेण्यापूर्वी आपण थोडी या मंदिराची भौगोलिक माहिती पाहूया. आपला महाराष्ट्र हा पुरातनकाली म्हणजे अंदाजे त्रेतायुगात आणि द्वापर युगाच्या शेवटापर्यंत म्हणजे त्रेतायुगात आणि द्वापर युगाच्या अंतापर्यंत हा दंडकारण्याने वेढलेला होता. अतिशय घनदाट अरण्य येथे आपल्याला पाहण्यास मिळत होतं. आणि या घनदाट अरण्यात अतिशय हिंस्र पशु आणि नरभक्षक असुर येथे वास्तव्यास होते. हे मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलं होतं, तरी पुन्हा एकदा तुम्हाला ती माहिती मी देतो आहे. या दंडकारण्यात आज आपल्याला जास्तीत जास्त शिवाची मंदिरं पाहण्यास मिळतात. याला कारण म्हणजे शिव ही देवता लगेच प्रसन्न होऊन वरदान देणारी आहे. त्यामुळे अनेक ऋषीमुनींनी या देवताची उपासना केलेली आपल्याला पाहण्यास मिळते. तर अशा या घनदाट अरण्यात फार पूर्वी असुर आणि हिंस्र शापोद वास करत असत. या दंडकारण्याच्या वाऱ्याला माणूस उभा राहत नसे, एवढं या दंडकारण्याचं भयंकर स्वरूप होतं. पण या महाराष्ट्राचं भाग्य उजळलं. या दंडकारण्यात वनवास भोगण्यासाठी साक्षात श्रीराम आपल्या पत्नीसोबत म्हणजे सीतामाईसोबत आणखीन भ्राता लक्ष्मण यांच्यासोबत ते या दंडकारण्यात आले. त्यांनी या दंडकारण्यात नाशिक येथे पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केलं. पण ते नुसते 14 वर्ष या वनात त्यांनी वनवास भोगला. पण नुसते तेथे पंचवटीत त्यांनी वास्तव्य केलं नाही, तर त्यांनी हा सारा दंडकारण्य पिंजून काढला. आणि या दंडकारण्यातील भयंकर हिंस्र पशु व रक्तपिपासू नरभक्षक असुर यांचा समूळ त्यांनी नायनाट केला.
त्यामुळे हा सारा दंडकारण्य निर्धोक झाला. म्हणजे असुरांपासून आणि रक्तपिपासू श्वापदांपासून हा भयमुक्त झाला. आणि नंतर या सुंदर अशा प्रदेशात म्हणजे दंडकारण्यात ऋषीमुनींची पावले वळू लागली. कारण त्यांनी पाहिलं दंडकारण्याचा प्रदेश आता भयमुक्त झालेला आहे आणि तेथील वातावरण अतिशय निसर्ग संपन्न आहे. येथे अनेक सुंदर सुंदर अशी सरोवरे आहेत, घनदाट जंगले आहेत, सागर किनारे आहेत, सुंदर अशा नद्या पर्वतावरून आपल्याला खाली वाहताना दिसत आहेत. अनेक फुलं पक्षी येथे पाहण्यास मिळतात. अनेक सुंदर सुंदर येथे पर्वतांची शृंखला पाहण्यास मिळते. आणि अशा या वातावरणात ऋषीमुनींची पावले वळू लागली. पण त्यापूर्वी ऋषीमुनी हिमालयामध्ये तपश्चर्यात जात असत. आता हिमालय म्हणजे जेथे जेथे हिमच्छिद्रित म्हणजे जेथे जेथे बर्फाळ प्रदेश आहे, म्हणजे पार युरोप संपूर्ण, या संपूर्ण युरोपात ऋषीमुनी वास्तव्यास होते किंवा तपश्चर्यासाठी त्यांनी तो प्रदेश निवडला होता. आणि याला आजही आपल्याला पुरावे पाहण्यास मिळतात. जर तुम्ही पाहिलं तर युरोपातील आजही बरेचसे प्रदेश हे वैदिक धर्माच्या नावानेच ओळखले जातात. जर आपण पार अमेरिकेची भौगोलिक परिस्थिती पाहिली किंवा अमेरिकेचं आज नाव पाहिलं तर त्या अमेरिकेचं नाव आपल्याला एका ऋषींच्या नावावरून पाहायला मिळते. आणि त्या ऋषींचं नाव आहे अमरीश ऋषी. अमेरिकेचा सी हा उल्लेख सीस केला, जो लॅटिन भाषेमध्ये आपण क करतो तसा न करता तर त्याचा अमेरिका न करता अमरिसा असा जो उच्चार केला तर तो अमरीश ऋषीच्या नावाचा देश आहे हे आपल्याला कळते. त्याचप्रमाणे त्याच अमेरिकेमध्ये माया संस्कृती आणि इंका संस्कृती म्हणजे अग्नी संस्कृती आणि मयासुराचं वास्तव्य तेथे होतं. त्याच मयासुराची ती भूमी होती. म्हणून आजही पोर्तुगीजांनी ती माया संस्कृती समूळ नष्ट केलेली आहे, पण त्याचे अवशेष आजही तिकडे आपल्याला पाहण्यास मिळतात. ही वैदिक भूमी होती. पॅलेस्टाईन जर आपण पाहिला तर हा पुलत्सिनी ऋषींच्या नावाने आजही ओळखला जातो. त्याचप्रमाणे आपण जॉर्डन पाहिलं तर हा जनार्दन नगर हे आपल्याला पाहण्यास मिळते. त्याचप्रमाणे आपण आजही जर आपण आज तुर्कस्तान हा देश पाहिला, त्या तुर्कस्तानाचं वैदिक नाव आहे तुरंगस्तान म्हणजे घोड्यांचा देश. अरवस्तान जर पाहिला आज तर अरबस्तान आपण ज्याला ओळखतो तो खरा अरवस्तान म्हणजे उगवत्या सूर्याचा किंवा अरव म्हणजे घोडा, हा घोड्यांचा देश. आजही आपल्याला अनेक असे देश आहेत जे सिरिया आहे. सिरिया हा सूर्य प्रदेश आहे. सुदान जो आज सुडान म्हणून ओळखला जातो, सुदान हा वैदिक धर्माचा देश आहे. सोमालिया हा सोमाच्या नावावर म्हणजे सोम या नावावरून आपल्याला लक्षात येते की हा वैदिक धर्माचा देश आहे. असे अनेक देश आज आपल्याला वैदिक धर्माच्या नावाने ओळखले जाते. जर तुम्ही पाहिला बुडापेस्ट हा बुद्धप्रस्थ किंवा बुद्धाचा प्रसार वाढल्यानंतर तो तिथपर्यंत पोहोचला म्हणून त्याला झेडगुजरी नाव आज आपल्याला पाहण्यास मिळते बुडापेस्ट, पण हा बुद्धप्रस्थ अशी अनेक नावं आज पाहायला मिळतात. त्याला कारण पूर्वी जे ऋषीमुनी होते ते हिमालयात जात असत. जास्तीत जास्त जर तुम्ही पाहिलं तर रशियामधलं सायबेरिया हे सिबिरिय प्रदेश होतं. कारण या सिबिरिया प्रदेशमध्ये 6 महिने थंडी आणि 6 महिने ऊन असा हा प्रदेश होता. जे ऋषीमुनी 6 महिन्यात जेव्हा तिकडे काळोखाचं साम्राज्य संपून जेव्हा उन्हाळा येत असे किंवा सूर्याचं आगमन होत असे त्यावेळी तिथे 6 महिन्यात वैदिक धर्माची शिबिरं भरवली जात असत. म्हणून त्या प्रदेशाला नाव आहे शिबिरीय प्रदेश. त्याचंच आज सायबेरिया झालेलं आहे. असे अनेक देश आहेत. आज मी तुम्हाला सर्वच काही इथे सांगू शकत नाही, पण ऋषीमुनी जे हिमालयात तपश्चर्याला जात असत ते हिमालय हा आपल्या भारतामध्ये जो हिमालय आहे तेवढा हिमालय नसून जर जेथे जेथे हिमाचा वर्ष होत असे म्हणजे जेथे जे बर्फवृष्टी होत असे त्या त्या पर्वतांपर्यंत त्या त्या प्रदेशांपर्यंत ऋषीमुनींचं वास्तव्य होतं. कालाच्या ओघात आपल्या वैदिक धर्मातून सर्वप्रथम फुटले ते बौद्ध, मग जैन, मग यहुदी, त्याच्यानंतर ख्रिश्चन, मुसलमान, शीख, जैन हे सर्व या वैदिक धर्मातून फुटून त्यांनी आपला वेगळा पंथ निर्माण केला. त्यामुळे आज वैदिक धर्म लोप पावतोय काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपला इतिहास आपणच आज खोटा ठरवू पाहत आहे. पण जर तुम्ही पाहिलं तर आपल्या ऋषीमुनींनी जेव्हा सृष्टीची
निर्मिती ब्रह्माने केली ती आपल्या ऋषीमुनींनी या सृष्टीची 4 भागात विभागणी केली होती. प्रथम विभाग सर्वात मोठा जम्बूद्वीप, ज्याला इंग्लिशमध्ये आपण जम्बो म्हणतो. जम्बो म्हणजे मोठा. तुर्कस्तान ते आजचा भारत एवढा मोठ्या प्रदेशाला जम्बूद्वीप म्हटलं जायचं. आणि हा जम्बूद्वीप म्हणजेच आर्यवर्त, म्हणजे ही सारी वैदिक भूमी होती. आणि दुसरा होता श्वेतद्वीप म्हणजे बर्फमय प्रदेश. तिसरा होता मरुद्वीप, हा जो मरुद्वीप म्हणजे वाळवंट, सहारा वाळवंट वगैरे तो. आणि चौथा जलद्वीप, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया ही जी आपण बेटं पाहतो असंख्य, हा जलद्वीपामध्ये मोडला जातो. आणि आजही तेथे इंडोनेशिया किंवा जावा, सुमात्रा, बाली येथे आपल्याला वैदिक धर्म पाहण्यास मिळतो. तेथे रामाची पूजा, आपल्याला गणपतीची पूजा त्या केलेली पाहण्यास मिळते. त्यांच्या नोटीवर आपल्याला गणपतीची आणि रामाची प्रतिमा पाहण्यास मिळते. आजही वैदिक धर्माचं वास्तव्य किंवा वैदिक धर्माची ओळख तिथे आपल्याला पाहण्यास मिळते. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश असा की की रामाच्या पदस्पर्शानंतर ही भूमी पवित्र पावन झाल्यानंतर ऋषीमुनींची पावलं येथे वळू लागली. आणि ऋषीमुनींची पावलं येथे वळल्यानंतर त्यांनी पाहिलं हा सुंदर प्रदेश पाहून ते आनंदित झाले. मग त्यांनी या गिरीशिखरावर, या दंडकारंच्या सरोवराच्या काठी, सागराच्या काठी किंवा या जंगलामध्ये ठिकठिकाणी त्यांनी तपोवने निर्माण केली. येथे त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्याच्या त्यांनी पर्णकुट्या, तपोवनं उभारली. तपोवनाची पर्णकुट्या झाल्या. पर्णकुट्याची त्यांनी आश्रम निर्माण केली. आणि आश्रमाची त्यांनी गावे निर्माण झाली. आणि गावांची नगरे निर्माण झाली. नगराची महानगरे निर्माण झाली. आणि महानगरांचं महाराष्ट्र निर्माण झालं. आणि अशा या महाराष्ट्रात आपल्याला अनेक ऋषीमुनींचं आणि देवतांचं वास्तव पाहण्यास मिळते. आज ही भूमी आपण पाहतोय, हा समोर तुंगारेश्वर पर्वत आहे. तुंगारेश्वर पर्वत म्हणजे दंडकारण्यात हा अतिशय पावन आणि पवित्र असा हा तुंगारेश्वर पर्वत आहे. कारण या पर्वतावर साक्षात श्री परशुरामांचं वास्तव्य होतं. आणि याच तुंगारेश्वर पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला तुंगारेश्वर महादेवाचं मंदिर पाहण्यास मिळते. तुंगारेश्वरच्या तीनही बाजूला आपल्या घनदाट जंगल पाहण्यास मिळते. तर तुंगारेश्वरच्या उत्तर दिशेला आपल्याला येथे सांदीपानी ऋषींचा आश्रम पाहण्यास मिळतो. जेथे आज आपण बसलेलो तेथे फार पूर्वी म्हणजे द्वापर युगात येथे सांदीपानी ऋषींचा आश्रम होता. आणि या आश्रमात साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा भाऊ श्री बलराम येथे आले होते. आणि 64 दिवसात त्यांनी येथे 64 कला विद्या शिकवून ते इथून परत गेले होते. त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झालेली आहे. पण काळाच्या योगामध्ये अनेक येथे आक्रमण झाली, निसर्गात बदल झाले. पाऊस, पाणी, वारा ह्याचा मारा सहन केल्यामुळे यातल्या वास्तू आणि तेव्हाच्या ज्या काही येथे ऐतिहासिक घटना घडल्या त्या नष्ट झालेल्या, उद्ध्वस्त झालेल्या आहेत. पण कालांतराने जर पाहिलं तर त्या देवतांचा महिमा काही नष्ट झाला नाही. त्या देवतांचा महिमा किंवा येथे ज्या काही घटना घडल्या त्या लोकांच्या स्मरणात होत्या. त्यांनी त्याच जागेवर पुन्हा मंदिरं बांधलेली आहेत. मला वाटते जे आपण आत्मलिंगेश्वर मंदिर पाहिलं, ती शिवपिंडी, त्या पवित्र पावन शिवपिंडीचं आपण दर्शन घेतलं. ती शिवपिंडी साक्षात सांदीपानी ऋषींनी तर निर्माण केलेली नसावी ना. कारण आज सांदीपानी ऋषींचा आश्रम इथे पाहायला मिळत नाही, पण त्यांच्या आश्रमाची ही जागा आहे एवढा उल्लेख मात्र येथे पाहण्यास मिळतो. कारण आजही त्यांच्या नावाने येथे चांदीप हे गाव पाहण्यास मिळते. चांदीप या शब्दाचा अपभ्रंश हा चांदीप झालेला आहे. जर तुम्ही पाहिलं तर चांदीप गावाच्या कडेलाच म्हणजे चांदीप गावाच्या पासून अंदाजे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलामध्ये हे सुंदर असं देवस्थान आपल्याला पाहण्यास मिळते. येथे पूर्वी सांदीपानी ऋषींचा आश्रम होता. त्यांनी येथे शिवलिंगाची स्थापना करून शिवाची आराधना केलेली आहे. आणि त्याच जागेवर आज आपल्याला अनेक देवतांचा समूह पाहण्यास मिळतो. आपण त्या देवतांची माहिती घेतलेली आहे, आपण त्या देवतांची ओळख करून घेतलेली आहे. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, येथेच थांबतो. अतिशय सुंदर अशा वातावरणात, निसर्गमय वातावरणात मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला थोडक्यात या स्थळाची, या पवित्र पावन स्थळाची माहिती करून दिलेली आहे. येथील माहितीचा आपण आढावा घेतलेला आहे. भौगोलिक माहितीचा आढावा घेतलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा छोटेखानी व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मित्रांनो, जरा आत्मलिंगेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, फक्त एवढंच सांगतो, कधी काही जर तुम्हाला वेळ मिळाला तर या
सुंदर स्थानाला नक्कीच भेट द्या. तुम्हाला एक दिवसाची सहल केल्याचा इथे आनंद मिळेल. तसंच तुम्हाला येथे देवदर्शन होऊन तुम्ही पवित्र पावनही व्हाल आणि तुम्हाला निर्मळ आनंद मिळेल. अशा या सुंदर निसर्गमय वातावरण आल्याचं तुम्हाला भाग्य मिळेल. जास्त वेळ घेत नाही, येथेच थांबतो मित्रांनो. पुन्हा एका नवीन क्षेत्राला आपण भेट देऊ. यावेळी मी तुमच्यापर्यंत एका नवीन वास्तूची ओळख करून देणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय आत्मलिंगेश्वर देवा. धन्यवाद.